नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। महाराष्ट्रात आरोग्य विभाग भरती 2025-26 ही नवीन भरती निघाली असून ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कोठे भरायचा, अर्ज कधीपासून करायचा, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। महाराष्ट्रात आरोग्य विभाग भरती अंतर्गत 25-26 या अंतर्गत भरती निघालेली आहे। ताबडतोब आवेदन करा, लगेचच तुम्ही अर्ज करू शकता। जागा आहेत 66 जागांसाठी इथे भरती होणार आहे। वेतन तुम्हाला 18,000 ते 60,000 पर्यंत सॅलरी मिळणार आहे। वय तुम्हाला इथे 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। लास्ट डेट आहे 16 जानेवारी 2026 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर माहिती डिटेलमध्ये पाहूया। बघा, महाराष्ट्रात आरोग्य विभागांतर्गत भरती निघालेली आहे। 2025-26 ही भरती आहे। पदाचे नाव आहे बघा, हॉस्पिटल स्टाफ यांच्यासाठी इथे जागा निघालेल्या आहेत। डॉक्टर, नर्स, परिचारिका इतर पदासाठी इथे भरती होणार आहे। आपण ते पुढे पाहूया। पदसंख्या इथे 66 जागांसाठी व्हॅकन्सी आहे। अर्ज करण्याचा कालावधी काय आहे, 29 डिसेंबर 2025 ते 16 जानेवारी 2026 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। त्यानंतर इथे कुठल्याही प्रकारची परीक्षा नसणार आहे। वयोमर्यादा 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। राखीव प्रवर्गासाठी कमाल 43 वर्षे इथे तुम्हाला लागणार आहे। वेतन श्रेणी 18 ते 60,000 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। नोकरीचे ठिकाण असणार आहे सातारा या ठिकाणी ही नोकरी असणार आहे। अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर डिटेल पाहू शकता। अर्ज कसा करायचा आहे, ऑफलाईन तुम्ही इथे अर्ज करू शकता। निवड प्रक्रिया मुलाखत आणि मेरिट लिस्ट आणि पोस्ट वाईज तुमची इथे असणार आहे। शैक्षणिक पात्रता पदानुसार इथे असणार आहे। त्यानंतर आपण संपूर्ण सविस्तर माहिती PDF नोटिफिकेशनमध्ये पाहूया। बघा, कंत्राटी पद भरती जाहिरात आलेली आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान सातारा अंतर्गत ही भरती निघालेली आहे। इथे तुम्हाला संपूर्ण डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे। कुठल्या पदासाठी ही जागा असणार आहेत, वय काय असणार आहे, शैक्षणिक अर्हता काय असणार आहे, त्यानंतर रिक्त पदे किती आहेत, संवर्ग किती असणार आहेत आणि एकत्रित मानधन किती तुम्हाला इथे मिळणार आहे। बघा, हॉस्पिटल मॅनेजर, डिस्ट्रिक्ट QA कोऑर्डिनेटर, डिस्ट्रिक्ट इपिडर्मॉलॉजिस्ट, डिस्ट्रिक्ट प्रोग्राम कोऑर्डिनेटर, डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर, सायकॅट्रिक नर्स, अशा गट प्रवर्तक महिला अशा जागांसाठी इथे भरती होणार आहे। वय तुम्हाला इथे 43 वर्षापर्यंत असू शकते। 5 वर्षाचा कालावधी सुद्धा इथे देण्यात येणार आहे। एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPH, MHA, MBA इन हेल्थ मध्ये असेल तर 1 ते 5 या पदासाठी तुम्ही इथे अप्लाय करू शकता आणि प्रत्येक पदासाठी एक जागा आहे। 5 पदासाठी 5 जागा इथे आहेत आणि ST साठी 1 जागा आहे, NTB साठी 1 आहे, EWS साठी 1 आहे आणि खुला प्रवर्गासाठी 1 जागा आहे आणि इथे 35,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। आणि डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर यांच्यासाठी सुद्धा 1 जागा आहे। SC-BC साठी ही जागा आहे आणि तुम्हाला इथे सुद्धा 35,000 रुपये सॅलरी मिळणार आहे। त्यानंतर बघा, सायकॅट्रिक नर्स यांच्यासाठी बघा, राखीव प्रवर्ग यांच्यासाठी 43 वर्ष आणि 5 वर्षाची शिथिलता इथे देण्यात आलेली आहे। तुम्ही डिप्लोमा इन सायकॅट्रिक नर्सिंग और MSc इन सायकॅट्रिक BSc नर्सिंग विथ एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता। 1 जागा आहे। खुला प्रवर्गासाठी 1 जागा आहे। 25,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। गट प्रवर्तक महिला, राखीव प्रवर्गासाठी 43 वर्ष आणि NHM कार्यरत कर्मचारी यांच्यासाठी 5 वर्ष शिथिलता इथे देण्यात येणार आहे। एनी मेडिकल ग्रॅज्युएट टायपिंग मराठी 30, इंग्लिश 40 एक्सपिरियन्स असेल, वर्क विथ वर्ड एक्सेल असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। 1 जागा आहे। खुला प्रवर्गासाठी 1 जागा आहे। 8,775 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। 8,775 रुपये सॅलरी मिळणार आहे आणि ही जी पदे आहेत 11 महिने 29 दिवसाकरिता कंत्राटी स्वरूपाचे असणार आहेत। त्यानंतर बघा, आणखी काही पोस्ट आहेत, त्यासाठी सुद्धा इथे व्हॅकन्सी निघालेली आहे। ते सुद्धा कुठले पोस्ट आहेत ते सुद्धा आपण पाहूया। ते
2 PDF नोटिफिकेशन असणार आहे, तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करू शकता। बघा हा दुसरा PDF आहे, यामध्ये सुद्धा संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे आणि EWS पुरुष यांच्यासाठी इथे जागा आहेत आणि वैद्यकीय अधिकारी या 2 पदासाठी इथे जागा असणार आहेत। बघा रिक्त पदे EWS अधिकारी यांच्यासाठी 39 इथे जागा आहेत। 12th पास असणं गरजेचं आहे। सायन्समधून पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स केला असेल PHI आणि नागपूर सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स केला असेल किंवा गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटमध्ये रिकॉग्नाइज इन्स्टिट्यूटमधून तुम्ही जर कोर्स केला असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। 43 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि NHM कार्यरत कर्मचारी यांच्यासाठी 5 वर्षाची तिथिलता इथे देण्यात आलेली आहे। 18,000 रुपये तुम्हाला इथे पगार असणार आहे। अनुभव असेल तरी चालेल आणि जागा बघा इथे तुम्ही पाहू शकता कुठल्या प्रवर्गासाठी किती जागा आहेत हे इथे दिलेलं आहे। साठी 5 जागा आहेत, अज साठी 3 जागा आहेत, विचा अ साठी 1 आहे, भज ब साठी 1 आहे, भज क साठी 2 आहेत, भज ड साठी 1 आहे, इमा व साठी 8 जागा आहेत, EWS साठी 4 जागा आहेत, EWS साठी 6 जागा आहेत, खुला प्रवर्ग यांच्यासाठी 8 जागा आहेत। टोटल 39 जागांसाठी इथे भरती होणार आहे। त्यानंतर बघा वैद्यकीय अधिकारी यांच्यासाठी बघा तुम्हाला इथे एज्युकेशन काय लागणार आहे ही संपूर्ण माहिती दिलेली आहे। बघा MBBS असाल तुम्ही आणि MCIM असेल रजिस्ट्रेशन तुम्ही तरी इथे अर्ज करू शकता। वयोमर्यादा 70 वर्ष असेल तरी चालेल आणि तुम्हाला BMS आणि तुमचं बघा इथे MBBS रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे आणि BMS किंवा रजिस्ट्रेशन असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। 20 जागा आहेत। वयोमर्यादा तुम्हाला इथे MBBS असेल त्यांच्यासाठी 70 वर्षापर्यंत अर्ज करू शकतात आणि BMS आहेत त्यांच्यासाठी 43 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। जे NHM कार्यरत कर्मचारी आहेत त्यांना इथे 5 वर्षाची सवलत देण्यात आलेली आहे। MBBS आहेत त्यांच्यासाठी 60,000 रुपये पगार मिळणार आहे। BMS आहेत त्यांच्यासाठी 25,000 प्रतिमाह 15,000 असं तुम्हाला कामावर आधारित मोबदला देण्यात येणार आहे। आणि किती प्रवर्गासाठी ते जागा आहेत बघा, अज साठी 3, विज अ साठी 1, भज क साठी 1, भज ड साठी 1, इमा व साठी 7, SCBC साठी 2, EWS साठी 2 आणि खुला प्रवर्गासाठी 3 अशा इथे जागा आहेत। 11 महिने 29 दिवसाचा इथे सुद्धा कालावधी असणार आहे। त्यानंतर बघा सदर तुम्हाला या प्रक्रियेत शैक्षणिक अर्हता अनुभव पदसंख्या याबाबत म्हणजे काही या भरतीसाठी काही निर्णय असतील किंवा काही जागा कमी केल्या जातील किंवा वाढवल्या जातील जिल्हा परिषद सातारा यांच्यावर डिपेंड असणार आहे। मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा यांच्यावर ते डिपेंड असणार आहे। आणि MBBS पदवीधारक उमेदवारांना उपलब्ध न झाल्यास 15वा वित्त आयोग अंतर्गत नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना करिता वैद्यकीय अधिकारी म्हणून निवड केली जाणार आहे। इथे ही सुद्धा सांगण्यात आलेलं आहे आणि 6 ते 11 महिन्याकरिता इथे कालावधी असणार आहे। आणि BMS पदवीधारक वैद्यकीय अधिकाऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती देण्यात येणार आहे किंवा यावी असं इथे सांगण्यात आलेलं आहे। ही संपूर्ण पदे जी आहेत कंत्राटी स्वरूपाची आहेत, यामध्ये बदल सुद्धा होऊ शकतो किंवा स्थगिती सुद्धा होऊ शकते। आणि खुला प्रवर्ग यांच्यासाठी बघा 150 रुपये आहे आणि राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये इथे फी असणार आहे। तुम्ही इथे पाहू शकता त्यानुसार तुम्ही इथे फी भरायची आहे। आणि फी कुठे भरायची आहे अकाउंट नेम दिलेला आहे डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड सोसायटी ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर प्रोग्राम सातारा, बँक नेम दिलेला आहे बँक ऑफ महाराष्ट्र, अकाउंट नंबर सुद्धा दिलेला आहे, IFSC कोड दिलेला आहे, ब्रँच शिवाजी सर्कल पवई नाका सातारा या ॲड्रेसवरती तुम्हाला हा अर्ज फी भरायची आहे म्हणजेच DD काढायचा आहे। त्यानंतर बघा अशा पद्धतीचे तुम्हाला अटी आणि नियम दिलेले आहेत ते तुम्ही संपूर्ण वाचून घेऊ शकता। त्यानंतर निवड कशा प्रकारे केली जाणार आहे ही सुद्धा माहिती इथे दिलेली आहे। त्यानंतर बघा तुम्हाला अर्जासोबत कुठले कुठले डॉक्युमेंट जोडायचे आहेत ते सुद्धा इथे माहिती दिलेली आहे। शैक्षणिक अर्हतेबाबतचे प्रमाणपत्र, सर्व गुणाचे गुणपत्रिका इथे तुम्हाला जोडायचे आहेत।
आणि राखीव उमेदवारांना जातीचे प्रमाणपत्र लागणार आहे. शाळा सोडल्याचा व जन्मतारखेचा दाखला, लहान कुटुंब असल्यास त्याचे प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि प्रमाणित केलेल्या शासकीय नियमशासकीय अनुभव प्रमाणपत्रे, नावात बदल असल्यास त्या संबंधितीचा पुरावासुद्धा इथे लागणार आहे. तर अशीच कागदपत्रेसुद्धा तुम्हाला इथे जोडायचं आहे. त्यानंतर बघा तुम्हाला अर्जाचा नमुनासुद्धा दिलेला आहे, तो कशा पद्धतीने भरायचा ही सुद्धा माहिती मी इथे थोडक्यात सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अर्जाचे म्हणजे इथे पदाचे नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे. त्यानंतर तुम्ही मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये टाकू शकता. स्वतःचे नाव, वडिलाचे नाव, आईचे नाव तुम्हाला इथे टाकायचे आहे. पत्रव्यवहाराचा संपूर्ण पिनकोड सहित तुम्हाला इथे ॲड्रेस टाकणे गरजेचं आहे. मोबाईल क्रमांक इथे टाकायचा आहे. ईमेल आय डीसुद्धा टाकायची आहे. जन्मतारीख टाकायची आहे आणि ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरताय त्या दिवशी तुमचे वय किती आहे ते सुद्धा इथे तुम्हाला टाकायचं आहे. आणि यामध्ये बघा चौकटीत खून करायची मधून येत आहे त्या कॅटेगरीसाठी तुम्ही अशी खून करू शकता. बघा तुम्ही ज्या प्रवर्गातून येत आहे त्या प्रवर्गासमोर अशी खून करायची आहे. जातीचे नाव तुम्हाला इथे लिहायचं आहे. उमेदवाराच्या जातीचे प्रमाणपत्र आहे का नाही ते लिहायचं आहे. आणि धनांक्रश किंवा डी तुम्हाला इथे क्रमांक टाकायचा आहे. शैक्षणिक अर्हता बघा तुम्ही कुठली डिग्री पात्र आहात, कुठल्या कॉलेजमधून पात्र आहात, त्यानंतर परीक्षा उत्तीर्ण झालेले वर्ष, एकूण गुण, मिळालेले गुण, टक्केवारी, असं तुम्हाला संपूर्ण डिटेलमध्ये 10वी 12वी त्यानंतर ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट असाल तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला इथे फिलअप करायची आहे. त्यानंतर अनुभव किती आहे तुम्हाला अनुभवसुद्धा इथे टाकायचा आहे. एक्सपिरियन्स कुठे काम केलेले आहेत, कुठल्या पोस्टवर काम केलेले आहेत, कधीपासून कधीपर्यंत केलेले आहेत, एकूण वर्ष, महिने ही सुद्धा माहिती तुम्हाला इथे टाकायची आहे. अर्जासोबत खालील तुम्हाला डॉक्युमेंट्ससुद्धा इथे जोडणं गरजेचं आहे. तुमच्याकडे रहिवासी प्रमाणपत्र आहे का होय नाही ते तुम्हालाच टाकायचं आहे. असल्यास तुम्ही ही संपूर्ण माहिती इथे टाकू शकता. ठिकाण, दिनांक, स्वाक्षरी, अर्जदाराचे नाव तुम्हाला इथे टाकणे गरजेचं आहे. आणि त्यानंतर प्रतिज्ञापत्रसुद्धा दिलेले आहे. लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र हे सुद्धा तुम्हाला भरायचं आहे आणि त्यासोबत जोडायचं सुद्धा इथे आहे. तर हे PDF आहे जे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तिथून तुम्ही डाउनलोड करा आणि त्यामध्ये तुम्ही प्रिंट काढून घेऊ शकता. आणि त्यानंतर जी माहिती फिलअप करायची आहे ती संपूर्ण डिटेल माहिती फिलअप करा आणि दिलेल्या ॲड्रेसवरती पोस्टाने किंवा स्वतः जाऊन तुम्ही अर्ज भरू शकता. अशा पद्धतीची ही संपूर्ण सविस्तर जॉबबद्दलची डिटेल होती. आजचा व्हिडिओ इथेच संपवतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.